नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अयोध्या राम मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्यामुळे तो आपसात सोडवला जाणं आवश्यक, सर्वोच्च न्यायालय. मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही, वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांचं राज्यसभेत लेखी उत्तर. पक्षीय भेदाभेद बाजूला सारून 25 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र, भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर. मार्चच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं, आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश, अन्यथा मार्चची मान्यता रद्द करणार. आणि भीम ॲपविषयी तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभाविषयी तळागाळापर्यंत जनजागृती करा, पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन. आणि आता सविस्तर वृत्त. अयोध्येतल्या राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी नव्यानं प्रयत्न करायला हवेत, असं सर्वोच्च न्यायालयानं आज सुचवलं आहे. हा संवेदनशील आणि भावनात्मक मुद्दा असल्याचं सांगतानाच धार्मिकतेशी निगडीत असे मुद्दे चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवता येतात, असं सरन्यायाधीश J.S. खेर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे. सलोखापूर्ण तोडग्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही न्यायालयानं दर्शवली आहे. धार्मिक आणि भावनांशी निगडीत हे मुद्दे आहेत. अशा मुद्द्यांसंदर्भात संबंधितांनी एकत्र चर्चा करून विवाद संपवण्यासाठी सर्वमान्य तोडगा काढावा. सर्वांनी सलोख्यानं एक बैठक घ्यावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सामंजस्यपूर्ण तोडग्यासाठी आवश्यकता असेल तर तुम्ही मध्यस्थ निवडू शकता. संबंधितांनी इच्छा दर्शवल्यास दोन्ही बाजूंनी निवडलेल्या मध्यस्थासमवेत बसण्याची आपली तयारी असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं. यासाठी इतर न्यायाधीशांची मदतही उपलब्ध होऊ शकते, असं त्यांनी सुचवलं. संबंधितांची इच्छा असल्यास न्यायालयही मुख्य मध्यस्थ नियुक्त करू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी संबंधित पक्षांची चर्चा करून त्यांच्या निर्णयाबाबत 31 मार्चपर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अयोध्या मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यावी, यासाठी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही सूचना केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचं भाजपानं स्वागत केलं आहे. अयोध्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी श्रीरामाच्या जन्मभूमी स्थळावर राम मंदिर तर शरयू नदीच्या दुसऱ्या काठावर मशीद उभारावी, असं मत भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. अयोध्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थाचं नाव सुचवावं अशी आपली भूमिका असून या संदर्भात 31 मार्चपर्यंत निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2016 या काळात ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा हप्ता भरायचा होता त्यांना 7 दिवसांची मुदत देण्याबरोबरच वेळेवर हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3% सूट देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. इतर राज्यांची तुलना करता महाराष्ट्रातली कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत दिली. तुरुंगातल्या कैद्यांच्या मृत्यूची देशभरातली आकडेवारी त्यांनी आज सदनात सादर केली. महाराष्ट्रात 2013 मध्ये कोठडी मृत्यूंची संख्या 35 होती, 2014 मध्ये 21 तर 2015 मध्ये ती 19 होती. अशी आकडेवारी देऊन इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त असल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या संदर्भात पुरेशा मार्गदर्शक सूचना आहेत, असं सांगून कोठडी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरोधात तातडीनं कारवाई केली जात असल्याचं रिजिजू म्हणाले. लष्करातल्या इतर श्रेणीसाठी पुणे विभागात झालेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्यसभेत आज चिंता व्यक्त करण्यात आली. केवळ पुणे विभागातच पेपरफुटी झाली असून सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लष्करी अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी सुरू असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली. HIV एड्स प्रतिबंध आणि नियमन विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यासंदर्भातला कायदा मोडीत काढावा, अशी मागणी बसपा नेत्या मायावती यांनी आज राज्यसभेत केली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमधला निकाल म्हणजे जनादेश नसून तो इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा निकाल असल्याचा आरोप त्यांनी केला. हा जनतेचा कौल असल्याचा भाजपाला विश्वास असेल तर मतपत्रिकांद्वारा उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात, असंही त्या म्हणाल्या. डिजिटल पेमेंटसाठीच्या भीम या ॲपबाबत तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभाविषयी ग्रामपंचायतींमार्फत समाजातल्या तळागाळापर्यंत जनजागृती करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलं आहे. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल या जन्मदिनाचं औचित्य साधून भीम हे ॲप लोकप्रिय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली जाईल असं अनंतकुमार यांनी सांगितलं. गणसंख्येअभावी संसदेच्या कामकाजाला उशीर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा खासदारांनी संसदेत उपस्थिती राखावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. संसदेत उपस्थित राहणं ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या 25 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी आज निवडणूक झाली. राज्यातले सत्ताधारी आणि विरोधकांनी जिल्ह्यातली सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पातळीवर मात्र परस्परांसोबत युती आघाडी केली आहे. भाजपानं 9 जिल्हा परिषदा स्वबळावर तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार विजयी करत 10 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी समीकरणं, तर काही ठिकाणी मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं राष्ट्रवादीच्या मदतीनं अध्यक्षपद पटकावलं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची निवड झाली आहे. नांदेड इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होती तर भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. बीड जिल्हा परिषदेवर भाजपाच्या सविता गोल्हार यांची अध्यक्ष म्हणून शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री म्हस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश धस यांचे समर्थक असलेल्या 7 सदस्यांनी पंकजा मुंडे यांच्या गटाला समर्थन देत भाजपाला अध्यक्षपद मिळवून दिलं. सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचे शिवानंद पाटील बिनविरोध निवडून आले आहे. राष्ट्रवादीचं संख्याबळ इथे सर्वाधिक 23 इतकं असूनही त्यांनी अध्यक्षपदावरून माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाला. लातूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या मिलिंद लातुरे यांचे अध्यक्ष म्हणून तर भाजपाचेच रामचंद्र तिरके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष झाले आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपाच्या उमा शिवचंद तायडे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादीच्या मंगला संतोष रायपुरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. भाजपानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या माधुरी आडे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या श्याम जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शिवसेनेचे सर्वाधिक 20 सदस्य असूनही शिवसेना सत्ता मिळवण्यात अपयशी ठरली. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सांगली जिल्हा परिषदेवर मात्र प्रथमच सत्तांतर होऊन भाजपाचे संग्रामसिंग देशमुख अध्यक्ष तर शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. 1962 पासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिलेलं आहे. रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे अध्यक्षपदी निवडून आले आहेत तर उपाध्यक्षपदी शेकापचे अस्वात पाटील निवडून आले आहेत. इथे राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यात युती झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या रेश्मा सावंत अध्यक्षपदी तर काँग्रेसचेच रणजित देसाई उपाध्यक्षपदी निवडून आले. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील विजयी झाले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमणे विजयी झाले आहेत. गोंडाणे यांनी भाजपाच्या शरद मोहोड यांचा 6 मतांनी पराभव केला तर ढोमणे यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या योगिता जयस्वाल यांचा पराभव केला. नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगडे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नैना गावित विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि माकप अशी आघाडी झाली आहे तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती झाली आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच भावना नकाते बिनविरोध निवडून आल्या. वर्धा जिल्हा परिषदेत भाजपाची पहिल्यांदा स्वबळावर सत्ता आली असून अध्यक्षपदी नितीन मडावी तर उपाध्यक्षपदी कांचन नांदुरकर यांची निवड झाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपाच्या योगिता भांडेकर अध्यक्षपदी तर आदिवासी विकास संघाचे अजय कंगडालवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव राजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्याच वसंतराव मानकुमरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस आघाडीविरुद्ध भाजपा राष्ट्रवादी युती असं चित्र होतं. अध्यक्षपदी शिवसेनेच्या अॅडव्होकेट देवयानी पाटील डोणगावकर या तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशवराव तायडे निवडून आले आहेत. राज्यातही येत्या काळात अशा प्रकारचं समीकरण होऊन सत्ताबदल होऊ शकतो अशी प्रतिक्रिया सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं सरशी घेतली असून अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच नंदकिशोर महाजन निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत यांची तर उपाध्यक्षपदी किडवई गटाचे संतोष थेराडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली. निम्न दुधना धरणामधून परभणी शहराला पिण्यासाठी उद्यापासून 1200 दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. निम्न दुधना प्रकल्प ते रहाटी तसंच पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी सुमारे 100 तासांचा कालावधी लागणार असून नदीकाठच्या गावातल्या लोकांनी या कालावधीत नदीपात्रात प्रवेश करू नये, जनावरांना मोकळं सोडू नये, तसंच नदीपात्रात आपली काही मालमत्ता असल्यास त्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी हलवण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन परभणी जिल्हा प्रशासनानं केलं आहे. सिने क्षेत्राच्या दृष्टीनं आशयावरील निर्बंध हा प्रश्न आता उरलेला नाही. भारताच्या संस्कृती आणि विविधतेचं दर्शन घडवणाऱ्या उत्तम आशय कलात्मकरित्या सादर करण्याची क्षमता भारतीयांनी वारंवार सिद्ध केली आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा खरा प्रश्न असून भारतीय मनोरंजन क्षेत्रासमोर हेच मोठं आव्हान असल्याचं मत माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी व्यक्त केलं आहे. फिक्की फ्रेम्स 2017 या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. वितरण व्यवस्थेचं डिजिटायझेशन करण्यासाठी शासनानं यापूर्वीच पावलं उचलल्याचं ते म्हणाले. केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनसाठी शासनानं केलेल्या प्रयत्नांमुळेच हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. येत्या 5 वर्षात सिने उद्योग 10% वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात सुलभपणे काम करता यावं यासाठी विशेष धोरण राबवण्यात येणार आहे. खास चित्रपटांसाठी चित्रपट व्हिसा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या मार्डच्या निवासी डॉक्टरांना आज मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले. मार्डनं याआधी न्यायालयाला संप करणार नसल्याचं वचन दिलं होतं, मात्र ते वचन न पाळून मार्ड न्यायालयाचा अवमान करत आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर मार्डची मान्यता रद्द केली जाईल असंही न्यायालयाने सांगितलं. धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामुणकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी परवापासून सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे. जळगावात आज गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅक टेट्रम या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही.जी. गायकर यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं. आर्थिक प्रगतीसह देशाच्या विकासाशी संशोधनाचा संबंध असून यासाठी युवा संशोधकांनी अमर्याद राहून विविध विषयांवर संशोधन करण्याची गरज असल्याचं गायकर यांनी यावेळी सांगितलं. देशभरातले 162 विद्यार्थी संशोधक या परिषदेत सहभागी झाले आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत परभणी ते पिंगळी या 17 किलोमीटरच्या मार्गाचं दुपदरीकरण पूर्ण होत आहे. यामुळे या भागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, अनेक नव्या गाड्या सुरू होतील, तसंच सेवा गुणवत्ताही निश्चितच वाढेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर ए.के. सिन्हा यांनी सांगितलं. दुहेरीकरण झालेला मार्ग या महिन्याअखेरपर्यंत सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली. इस मुदखेर से परभनी के बीच होने के कारण पहले इसको हम लोगों ने हाथ में लिया और 2011 में ये वर्क सैंक्शन हुआ, डबलिंग का रेलवे बोर्ड ने सैंक्शन किया और 2015 से वास्तविक रूप से काम शुरू हुआ डबलिंग का और अभी 31 मार्च 2017 को ऑलमोस्ट 1.5-2 साल में हम लोगों ने 17 किलोमीटर का ये ट्रैक डबलिंग का बना लिया है. मुदखेड परभणी मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे संघर्ष समितीनं सातत्यानं पाठपुरावा केला. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मराठवाड्यातल्या जनतेला आनंद झाला असून नांदेड विभागाच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भाग जोडला जाईल असं मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनू डोईफळे यांनी सांगितलं. एका मोठ्या चळवळीला एक यश आलं आहे असं मी मानतो.
हा मार्ग दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फायदा या भागातील जनतेला मिळणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश मध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 22. नागपूर 36 आणि 17. पुणे 36 आणि 15. औरंगाबाद 36, 19. नाशिक 36, 16. कोल्हापूर 37, 21. रत्नागिरी 33, 21. सोलापूर 38, 19. आणि अमरावती 37 आणि 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या राम मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्यामुळे तो आपसात सोडवला जाणं आवश्यक, सर्वोच्च न्यायालय. मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही, वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांचं राज्यसभेत लेखी उत्तर. पक्षीय भेदाभेद बाजूला सारून 25 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र, भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर. मार्चच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं, आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश, अन्यथा मार्चची मान्यता रद्द करणार. आणि भीम ॲपविषयी तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभाविषयी तळागाळापर्यंत जनजागृती करा, पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. समाज माध्यमांचा बेभान वापर आणि त्यावरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक यामुळे नवनव्या सामाजिक समस्यांना तोंड फुटताना दिसत आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरच्या मतभेदातून यवतमाळमध्ये तरुणांनी केलेली आत्महत्या, आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तुर्भे परिसरात निर्माण झालेला तणाव ही याची ताजी उदाहरणं. महिला आणि मुलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांचं स्वरूपही दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्याच्या सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.